श्रोते हो मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरुवातीला एशियन चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या डॉक्टर शरयू विस्पुते यांची मुलाखत. त्यानंतर योगांजली ग्रुपने सादर केलेली योग गीतं. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं. शाश्वत सुखदाई आनंदकारी योग है, सत्यम शिवम अति सुंदरम कल्याणकारी योग है. योग में आनंद है, योग महिमा अनंत है. योग में आनंद है, योग महिमा अनंत है. आओ योग करें, चलो योग करें. आओ योग करें, चलो योग करें. प्राचीन योग, ये योग सभी से प्यारा है. भूमंडल पर सतत बह रही योग की निर्मल धारा है. स्वयं योगेश्वर ने ही आकाश से उतारा है. सार्वभौमिक सर्वकालिक साहित्यकारी योग है. आओ योग करें, चलो योग करें. आओ योग करें, चलो योग करें. ईश्वर से सब संबंधों का जोड़ ही तो योग है. सर्व गुण सब शक्तियों का आत्मा में सुयोग है. कष्ट तन मन के मिटा के करता ये आरोग्य है. अमरत्व का वरदानी स्वास्थ्यकारी योग है. आओ योग करें, चलो योग करें. आओ योग करें. मैत्रिणींनो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना 10व्या योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, योग दिनाच्या या 10 वर्षांमध्ये योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक, सामाजिक आणि आत्मिक स्वास्थ्याचा आधार म्हणून जगभरात स्वीकारला गेला आहे. आता योग फक्त आसनापुरता मर्यादित न राहता प्राणायाम, ध्यान आणि आयुर्वेदीय तत्वांचा त्यात समावेश वाढला आहे. योगामध्ये या 10 वर्षात अनेक बदल झालेले आपल्याला बघायला मिळत आहे. त्यात आता स्पर्धांचाही समावेश होऊ लागला आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या डॉक्टर शरयू विस्पुते यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, नमस्कार. मैत्रिणींनो, नुकतीच दिल्लीमध्ये दुसरी एशियन योगासन चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये आपल्या जळगावच्या डॉक्टर शरयू जितेंद्र विस्पुते यांनी सुवर्ण पदक पटकावलं. त्यांनी योगासारख्या प्राचीन भारतीय परंपरेचा हा जो गौरव आहे जागतिक स्तरावर वाढवला आहे. आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे. चला तर मग मैत्रिणींनो, या आपल्या मैत्रिणीचं स्वागत करूया. डॉक्टर शरयू मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपलं सर्वप्रथम तर खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम.
मॅडम, आम्हाला सुरुवातीला सांगा की या योगा प्रवासाची सुरुवात आपली कशी झाली? योग प्रवासाची सुरुवात ही 2017 पासून झाली. 2014ला मला जुळे अपत्य झाले आणि त्यानंतर मग स्वतःच्या फिटनेसकडे थोडं लक्ष द्यावं म्हणून मी 2017ला एक जिम जॉईन केली. सुरुवातीला जिमिंग करत असताना तिथे एक जस्ट फ्री सेशन होतं 7 दिवसांचं. तर डॉक्टर रश्मी जैन यांचं ते सेशन होतं. एक सहज म्हणून जी सुरुवात झालेली होती ती तिथून झाली आणि इथपर्यंत तो प्रवास येऊन राहिलेला आहे. बरं, मग योगामध्ये मॅडम आपण काही शिक्षण घेतलं आहे का? हो, योगशास्त्राचं MA ही डिग्री असते मुजे महाविद्यालयातून. MA योगशास्त्र मी केलेलं आहे. बरं, आणि मग या स्पर्धेची माहिती आपल्याला कशी मिळाली? जे स्पर्धेचे आमचे कॉलेजचे जे ग्रुप असतात तर त्याच्यावरती वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती येत असते. तर ही राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात तर त्यांची माहिती ग्रुपवरच मिळत असते. तिथूनच माहिती मिळून पुढे गेलेलं. मग या स्पर्धेची माहिती आपल्याला मिळाली, मग आपण नाव कसं नोंदवलं यामध्ये? नाव म्हणजे मॅम कसं असतं ॲक्च्युली की पहिले आपल्याला जिल्हास्तरीय खेळावं लागतं. जिल्हास्तरीयतून आपण राज्यस्तरीयसाठी सिलेक्ट होत असतो. राज्यस्तरीयमध्ये मी या वर्षाची गोल्ड मेडलिस्ट होती आणि त्याच्यामुळे मी राष्ट्रीय स्तरावर सिलेक्शन माझं झालेलं. राष्ट्रीय स्तरावरती मी टॉप 8 प्लेयरमध्ये होती आणि त्याच्यामुळे NIS पटियाला इथून डायरेक्टली नॉमिनेशन लेटर आलं की तुम्हाला सिलेक्शन ट्रायलसाठी बोलवण्यात येत आहे. आणि सिलेक्शन ट्रायलमध्ये जे पूर्ण राष्ट्रीय ज्या योगासना स्पर्धेतले टॉप 8 प्लेयर असतात अशा 2 राष्ट्रीय स्पर्धा, तर त्याच्यातले असे टोटल 16 प्लेयर तिथे बोलवण्यात आलेले होते आणि त्यामधून मग टीम इंडियाचं सिलेक्शन झालेलं. बरं, मग टीम इंडियाचं प्रतिनिधित्व आपल्याला मिळालं. हां, त्याच्यातील सिनियर B म्हणून जो वयोगट असतो 35 ते 45 वयोगटातील महिला गटांमधील फॉरवर्ड बेंडिंग या कॅटेगरीचं प्रतिनिधित्व मी तिथे केलेलं. बरं, मग या स्पर्धा कशा पार पडल्या मॅडम, याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल? स्पर्धा तर तशा खूप रोमांचकारीच होत्या कारण आशिया खंडातील जवळपास 18 देशांनी सहभाग नोंदवलेला होता. 3 दिवस स्पर्धा सलग चालल्या. वेगवेगळ्या इव्हेंट होत्या. 10 वर्ष वयोगटापासून तर 45 वयोगटापर्यंतचे जेंट्स आणि लेडीज, मुलं आणि मुली असं खूप मोठी 81 प्लेयरची टीम इंडिया तयार झालेली होती आणि अशाच वेगवेगळ्या देशांमधल्या पण टीम देखील आलेल्या होत्या आणि प्रत्येक इव्हेंट वाईज एक स्पर्धा पार पडली आणि त्यामधून गोल्ड मेडल आणि सिल्वर, ब्रॉन्झ असे मेडलचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे. आणि मग काही वयोगटाचं तिथे अट होती का मॅडम? वयोगट या पद्धतीने असतात की ज्युनियर गट असतो तर तो असतो 10 ते 24 वर्षापर्यंतचा. त्यानंतरचा मग एक सिनियर गट असतो आणि मग 28 ते 35 हा सिनियर A आणि 35 ते 45 सिनियर B. या पद्धतीचे 10 वर्षापासून तर 45 वर्षापर्यंतचे सर्व प्लेयर खेळू शकतात. मॅडम, हा जो इतका मोठा सन्मान आपल्याला मिळाला सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर या प्रवासामध्ये आपल्याला कोण मार्गदर्शक ठरलं मॅडम? मला योगाचे कोच म्हणून प्राध्यापक पंकज खाजबागे सर हे MJ कॉलेज येथील सोहम जे डिपार्टमेंट आहे तिथे असतात. तर सोहम विभागातील पंकज खाजबागे सर आणि देवानंद सोनार सर या दोघांचे मार्गदर्शन मला लाभत असते. आणि या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी देखील परिवाराचा पण सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा असतो. तर त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि या प्रवासामध्ये पुढे पुढे जात असताना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज येत असतात. तर जसं योग शिक्षक मला लाभलेले आहेत तर मलाही कोणाला तरी योग शिकवायची संधी मिळालेली आहे. तर आपले जळगाव जिल्ह्याचे माननीय कलेक्टर श्री आयुष प्रसाद सर तर यांना दररोज योगा शिकवण्याची संधी मला आता मिळालेली आहे. वाह, खूप छान मॅडम. हो, धन्यवाद मॅडम. आणि काही आपल्यासमोर आव्हानं पण आलीत का मॅडम? आव्हानं जे एका स्त्रीसमोर असतात ती तर असतातच की जसं एक आई असताना, एक डॉक्टर असताना, घर सांभाळताना, तर हे सर्व सांभाळून आपल्याला पुढे जायचं असतं. पण ती शक्ती आपल्याला योगाच्या माध्यमातूनच मला मिळत गेलेली आहे. आणि म्हणतात की बुवा सफलता एक दिन में नहीं मिलती लेकिन एक दिन जरूर मिलती आहे. तर हे वाक्य मी डोळ्यासमोर ठेवूनच प्रयत्न सतत करत असते आहे. बरं, तरुण पिढी जी आहे आपलं करिअर निवडताना मग या योगासनामध्ये जर त्यांना करिअर करायचं असेल, या स्पर्धांकडे जर त्यांना वळायचं असेल तर त्यांनी काय करावं? नक्कीच करिअरच्या खूप साऱ्या संधी आपल्याला या योग क्षेत्रातून मिळत असतात. अगदी आपण योग शिक्षक डिप्लोमा केला किंवा BA MA हे कोर्सेस जरी योगाचे केले तर तुम्ही एक योग शिक्षक म्हणून तुमचे क्लासेस सुरू करू शकतात. आजकाल थोडा फॅशनेबल ट्रेंड आहे जसं योगा स्टुडिओ म्हणून किंवा वेलनेस सेंटर, फिटनेस सेंटर, वेगवेगळ्या जिम. तर यामध्ये सुद्धा योगा ट्रेनर, योगा इन्स्ट्रक्टर म्हणून आपली नियुक्ती होऊ शकते. आणखी पुढे जायचं म्हटलं तर योग क्षेत्रामध्ये विविध रिसर्च होत असतात. तर त्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये योगा एक्सपर्टची पण गरज पडतच असते. सेकंड थिंग आणखी की जे
ॲब्रॉडमध्ये जसं आपण कोविडमध्ये बघितलं की ऑनलाईन खूप सारं चाललं, तर तेच ऑनलाईन आता सुद्धा चालू आहे. तर आपण परदेशात सुद्धा ऑनलाईन योगाचे ट्रेनिंग देऊ शकतो घर बसल्या. तर विविध या पद्धतीच्या आपल्याला या संधी या क्षेत्रात आहेत. त्याबरोबर जे योगाच्या कॉम्पिटिशन आता खूप साऱ्या व्हायला लागलेल्या आहे, तर त्यामध्ये योगा कोच म्हणून ही एक आपण आपली स्वतःची डेव्हलपमेंट म्हणजे करिअर पण आपण त्यामध्ये एक त्या दृष्टीनेही बघू शकतो. आता यावर्षी मॅडम योग दिनाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. मग त्यामध्ये काय बदल झाले त्याच्याबद्दल काय सांगू शकाल आपण? 4-5 वर्षापूर्वी थोडासा योग हा लिमिटेड होता असं मला वाटतं, आणि त्यानंतर जसं जसं त्याची प्रसिद्धी व्हायला लागली, आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजी सरांनी त्याला खूप विस्तार याच्यामध्ये आपल्याला त्याला आणलेला आहे. तर त्याचा परिणाम असा झाला की आपले पंतप्रधान जर योग करत आहेत तर मग आपणही केला पाहिजे. या पद्धतीने सगळ्या लोकांमध्ये तो योग पसरलेला आहे आणि तो अधिकाधिक करण्यासाठी लोक आता उत्स्फूर्तपणे स्वतःहून सहभागी होत आहेत यामध्ये. आणि विविध शाळांमध्ये असो किंवा वृद्धाश्रमांमध्ये असो किंवा विविध संस्थांमध्ये, इवन दो ऑफिसेसमध्ये सुद्धा आता वायब्रेक करण्यात आलेला आहे की एक योगा ब्रेक 15 मिनिटांचा. तर त्यामुळे थोडंसं जास्तच यामध्ये सहभाग लोकांचा होत आहे आणि वर्ल्ड वाईड होत असल्यामुळे आणखी छान वाटत आहे. बरं मॅडम, याबद्दल तर स्पर्धेविषयी आपण खूप सविस्तर आणि छान माहिती दिलेली आहे. आता महिलांसाठी आपण योगा, महिलांनी नियमित योग करण्यामागचं महत्त्व तुम्ही कसं सांगाल मॅडम? कुठल्याही महिलेचं स्थान तिच्या परिवारामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे की जेवढं आपल्या शरीरामध्ये आपल्या पाठीच्या कण्याचं स्थान आहे. आपल्या पाठीचा कणा जर निरोगी असला तर आपलं शरीर जसं निरोगी असतं, तर त्याच पद्धतीने ज्या घरातील स्त्री ही निरोगी असेल तर त्या घराची प्रगती आपोआपच होत असते. तर त्यामुळेच प्रत्येक महिलेने आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या परिवाराची काळजी घेण्याच्या हेतूने नियमित योगा करणं खूप गरजेचं आहे. बरोबर, नक्कीच नक्कीच. आता योग महिलांसाठी हा फक्त शारीरिक व्यायाम आहे की मानसिक सशक्तीकरणाचं साधन आहे मॅडम? याबद्दल काय सांगाल? योग हा सर्वांसाठीच, ॲक्च्युली योगाची व्याख्याच ही योग हे मानसशास्त्र सांगितलेलं आहे. आपल्याला जे वाटतं की योग म्हणजे फक्त आसनं करणं किंवा प्राणायाम करणं इथपर्यंत योग आपण लिमिटेड समजतो, परंतु जे पूर्वीचे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये योग हे ॲक्च्युली मानसशास्त्र म्हणूनच सांगितलं गेलेलं आहे. तर मनावर हे निश्चितच काम करणारं शास्त्र आहे. तर स्त्रियांसाठी आणि घरातील सर्वच मंडळींना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण स्त्रियांची जास्त आपण बघतो की ऑलमोस्ट चिडचिड ही जास्त होत असते. बऱ्याच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी असतात. स्त्री जर आणखी वर्किंग वुमेन असेल तर बाहेर कार्यालयाची पण जबाबदारी तिच्यावर असते, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असते, घरातील येणाऱ्या जाणाऱ्यांची जबाबदारी असते. तर हे सर्व काम करत असताना बऱ्याच अंशी तिची चिडचिड होत असते आणि त्या चिडचिड होण्यालाच आपल्याला कमी करण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी नक्कीच योगासनांची, योगशास्त्राची किंवा योगाभ्यासाची मदत होऊ शकते. हो, नक्कीच मॅडम. आणि सर्व महिलांनी, आपण असं म्हणतो की त्या घरगुती कामातून आपला व्यायाम होतो, पण त्यासाठी आपण योगा करण्यासाठी त्यांनी वेगळा वेळ द्यायलाच हवा. हो, कारण घरगुती कामं करणं ही वेगळी गोष्ट आहे. यामध्ये आपण बऱ्याच वेळेस फक्त पुढे झुकून करण्याचीच कामं करत असतो, जसं घर झाडणं आहे किंवा काही कामं ती सतत पुढे झुकून करण्याची असतात. त्यामुळे उलट महिलांना कंबरदुखी वगैरे हे जास्त आपल्याला दिसून येतं. तर याच्या उलट जर त्यांनी योगा अभ्यासाकडे वळला तर मग त्याच्यामध्ये भुजंगासन आहे किंवा उष्ट्रासन आहे, अशी वेगवेगळी आसनं जर केली किंवा सिंपल मर्कट आसन वगैरे आहे, तर कंबरदुखी यासारख्या अनेक छोट्या छोट्या आजारांवर तर त्यांना तेव्हाच आपल्याला लाभ मिळायला सुरुवात होते. आणि बऱ्याच महिला असं म्हणतात की आम्हाला वेळच मिळत नाही, आम्ही घरातलं काम करतो ना, मग आमचा ऑटोमॅटिक व्यायाम होतोच. मग त्या जागरूक नसतात त्याबद्दल जास्त, असं जर आपण बघायला गेलं तर. वेळ मिळत नाही हे फक्त सबब आहे, हे कारण नाही. कारण प्रत्येकाला 24 तास दिलेले आहे. त्या 24 तासांचं नियोजन आपण कसं करायचं हे प्रत्येकाच्या आपापल्या हातात आहे. त्यामुळे वेळ मिळत नाही हे खरंच फक्त एक सबबच आहे, टाळाटाळ करण्यासाठीचं दिलेलं कारण आहे. आता मॅडम, महिलांमध्ये होणारे हार्मोनल जे चेंजेस आहे, मग त्याच्यावर योग काही परिणाम करतो का? त्याच्यामुळे काही फायदे होतात का त्यावर, या बदलांवर? नक्कीच. योगाचे ज्या आपल्या साधं ओंकार साधना जरी आहे, आपण योगा सरावा सुरू करताना ओंकार साधना घेतो, त्रिवार ओंकार घेतो, किंवा योगाची आपण प्रॅक्टिस संपवताना पण त्रिवार ओंकार घेतो. तर ओंकारात एवढं सामर्थ्य आहे की ते आपल्या संपूर्ण शरीरातील हार्मोन्सला एक व्यवस्थित मार्गावर आणू शकतात. ओंकारामुळे रिसर्चद्वारे पण असं सिद्ध झालेलं आहे की आपल्या मेंदूच्या खाली एक छोटी हरभरा एवढी पिट्युटरी ग्लँड असते, जी मास्टर ग्लँड आहे. आपल्या संपूर्ण शरीरातले हार्मोन्स ती कंट्रोल करणारी मास्टर ग्लँड आहे. आणि आपले जे प्राणायाम आहे किंवा ओंकार साधना आहे, तर त्यामुळे या ग्लँड्सला स्टिम्युलेशन
मिळतं आणि त्याच्यातून जे हॅपी हार्मोन्स आहे एक प्रकारचे, तर ते सिक्रेट होतात आणि आपले संपूर्ण बॉडीचे हार्मोन्स जे आहे ते नियंत्रणात येतात आणि आपोआप व्यवस्थित काम करायला सुरुवात करतात. याचा एक सुंदर अनुभव मी असा बघितला आहे की माझे काही पेशंट होते जे इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व होते, म्हणजे ही लेडीजच्या हार्मोनल चेंजेसमधली आपण एक लास्ट स्टेप म्हणू की याच्यामध्ये बिघाड झाल्यावरती इन्फर्टिलिटी येते. तर काही महिला अशा होत्या की ज्यांनी 6-6 वर्ष आपली ट्रीटमेंट घेऊन फाईल क्लोज करून ठेवून दिलेल्या आणि फक्त एक योगासनं करावे या हेतूने त्यांनी योग सेंटर जॉईन केलेलं आणि त्यांच्या जे छोट्या तक्रारी होत्या, कंबरदुखी वगैरे, त्या आता दूर झाल्याच. पण योगाच्या माध्यमामुळे, योगाशास्त्राच्या त्या शक्तीमुळे त्या 3 ते 4 महिन्यांनी त्या नॅचरली कन्सिव्ह झालेल्या होत्या. तर ही एक आनंदाची गोष्ट, म्हणजे याच्यावरून सिद्ध तर नक्कीच होतं की हार्मोन्सवरती खूप छान काम आपल्याला योगाद्वारे परिणाम होतोच त्याचा. हो, नक्कीच नक्कीच. मॅडम, आता गरोदरपणात किंवा मासिक पाळीच्या काळात योग करणं योग्य आहे का? मग योग्य असेल तर कोणते योगासनं करावे त्याविषयी सांगा. नक्कीच. मासिक पाळीच्या दरम्यान सुद्धा योग करणं योग्यच आहे. यामध्ये फक्त काही आसनं आहे की जी करू नाही. जसं की सर्वांगासन असतं की आपण आपल्या शोल्डरवरती पूर्ण बॅलन्स घेऊन आपले लेग्स पूर्ण वरती घेत असतो, पाय वर घेत असतो, म्हणजे आपले ब्लड फ्लो जो आहे तो नॅचरली डाऊन साईडला येत असतो. तर सर्वांगासन किंवा हलासन यासारखे जे इन्व्हर्जनवाली आसनं आहेत ही आपण पाळीच्या दरम्यान करायला सांगत नाही, ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. मग कोणती आसनं करायची? तर जसं शशांकासन आहे, वज्रासन आहे, बद्धकोनासन आहे, बटरफ्लाय पोज आहे. तर यासारखी आसनं केल्यामुळे पाळीच्या ड्युरिंग जे क्रॅम्प्स येणं, पोटात दुखणं किंवा काहींना कष्टार्तव म्हणतो आपण, या पद्धतीचे जे पण काही त्रास होत असतील तर ते ह्या आसनांमुळे उलट ते कमी व्हायला मदत होत असते. आणि गरोदरपणात म्हणणार तर गरोदरपणात आजकाल आपल्याला माहिती की सीझरचा ट्रेंड थोडा जास्त वाढलेला आहे. नॉर्मल डिलिव्हरी तशा कमी व्हायला लागलेल्या आहेत. तर ते होण्यासाठी, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी, आपला पेल्विक फ्लोअर थोडा मसल त्यांची स्ट्रेंथ वाढण्यासाठी, ते रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर आसनं आपल्या योगामध्ये दिलेली आहेत. जसं की मालासन आहे, एक सोपं आसन आहे, त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे. सेतुबंधासन आहे, तर पेल्विक फ्लोअर, आपला हिप फ्लोअर पूर्ण स्ट्रॉंग होण्यासाठी याची आपल्याला मदत होत असते. त्यामुळे गरोदरपणामध्ये विशेषतः अनुलोम विलोम प्राणायाम आहे, नाडीशुद्धी प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे. यामुळे गर्भिणीचे पण मनाला शांती मिळते आणि त्याचे फायदे बाळाला नक्कीच मिळतात. हो मॅडम, नक्कीच. आणि याबद्दल कोणते आसन करावे किंवा कोणते आसन नाही करू याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती दिली आहेच आम्हाला आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा. मॅडम, किशोरवयीन मुलींनी योगाचा अंगीकार करावा का? नक्कीच करावा, कारण किशोर वयच हे असं आहे की यामध्ये डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आजकाल अवेलेबल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मोबाईल किशोरवयीन मुलींजवळ असतो, म्हणजे असतोच. त्यामध्ये येणारे रील्स आहेत, FB वगैरे वेगवेगळे चॅनल्स आहे, यूट्यूब आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत किंवा पाश्चिमात्य आपण जी ट्रेंड थोडासा जास्त चालू आहे तर त्याचा आपल्या संस्कृतीवर नक्कीच दुष्परिणाम होत आहे. तर मग यामुळे आपल्या किशोरवयीन मुलीला आपण अध्यात्मांकडे वळवण्यासाठी किंवा आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळवण्यासाठी नक्कीच योगाचा उपयोग आपल्याला होणार आहे. हो, नक्कीच. आणि आता जी पिढी आहे ती आपण जर म्हटलो तर मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. फास्ट फूड जर आपण म्हणू तर त्याच्या आहारी तर खूप गेलेली आहे. मग त्या आपल्या तरुण पिढीला आपण योगाकडे कसं वळवलं पाहिजे? तरुण पिढीला वळवण्यासाठी किंवा घरातल्या लहान मुलांना वळवण्यासाठी तर सगळ्यात पहिले आपण स्वतः, जी आई असेल, घरातील जी वयस्कर व्यक्ती असेल, सगळ्यांनी योगाकडे वळणं खूप गरजेचं आहे. आता योग आणि आहार याचा समतोल कसा साधावा मॅडम? म्हटलंच जातं की जैसा अन्न वैसा मन. हो, तर आपण जर सात्विक आहार घेतला तर ॲटोमॅटिक आपलं मन जे आहे ते सात्विकतेकडे वळतं आणि योग हे पूर्ण सात्विकतेचंच एक शास्त्र आहे. त्यामुळे योगशास्त्र करणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच शाकाहाराकडे आपल्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि सात्विक आहार घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की आपण 1 तास काहीतरी व्यायाम करतो किंवा योगासन किंवा व्हॉटएव्हर कुठलाही व्यायाम करतो आहे आणि बाकीचे आपण काहीही खाल्लं तर चालेल, तर तसं नसतं. योगा किंवा कुठलाही व्यायाम करत असताना तुमच्या डाएटचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा रोल असतो. आपलं अन्न किंवा जेही आपण डाएट घेतोय त्याचा 70% रोल आपल्या फिटनेसवरती असतो आणि 30% रोल हा आपल्या व्यायामाचा असतो. तर त्यामुळे आपण योगाचे सराव करताना किंवा कुठलाही व्यायाम करताना नक्कीच आहार त्या पद्धतीने सात्विक असणं पाहिजे असं मला वाटतं. हो, आणि आता स्त्रियांमधला, महिलांमधला जो महत्त्वाचा प्रश्न असतो रजोनिवृत्ती, त्या काळामध्ये तिचा मानसिक ताणतणाव किंवा तिच्या शरीरामध्ये जे होणारे बदल असतात, तिची चिडचिड होत असते, घरचा व्याप, कामाचा व्याप तर तिच्यावर खूप असतो. मग त्या वेळामध्ये तिला योगाचे काय काय फायदे होतात आणि त्यावेळेला तिने कोणते कोणते योग करावे, आसनं करावी, त्याबद्दल आम्हाला सांगाल?
मेनोपॉजमध्ये येणाऱ्या महिलांमध्ये जे फिजिकल चेंजेस असतात त्याच्यासोबतच मेंटल चेंजेस पण असतात. हो. फिजिकल चेंजेस म्हणजे हॉट फ्लॅशेस असणं किंवा खूप ड्रायनेस असणं, खूप जास्त स्वेटिंग होणं, यासोबतच एक मानसिक त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातात की खूप एकाकीपण वाटणं, हे एक असतं. किंवा खूप साऱ्या जबाबदाऱ्या आपण पार पडल्या पण आपल्याला घरात स्थान नाही, हे सुद्धा बऱ्याच वेळेस महिलांना वाटतं आणि त्यामुळे एक इन्फेरियर कॉम्प्लेक्स किंवा एक एकाकीपणा त्यांच्यामध्ये येत असतो. तर त्यांनी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जर थोडा योगासनांचा सराव सुरू केला तर नक्कीच त्यांना फायदा होईल. जनरली या वयोगटामध्ये गुडघेदुखी, कमरदुखी यासारखे व्यायाम असतात. मग बऱ्याच महिला म्हणतात की आम्ही त्या पद्धतीचे योगासनं करू शकत नाही. तर सोपे जी आसनं आहेत किंवा चेअर सूर्यनमस्कार आहे, जे खुर्चीवर बसल्या बसल्या देखील तुम्ही करू शकतात. सोपे जे व्यायाम प्रकार आहेत, खुर्चीवर बसून देखील करता येण्यासारखे खूप सारे आसनं आहेत. तर त्याद्वारे सुद्धा त्यांना ते शारीरिक आणि मानसिक फायदे नक्कीच मिळू शकतील. हो, त्याचे फायदे होऊ शकतात मॅडम. पण आता जर आपण जनरली असं म्हटलं तर अनेक विकार आपल्याला जडले आहेत की जीवनशैली म्हणावं आपण किंवा आपलं जे आहार विहार बदलला आहे त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम तर होताच. मग आता काही महिलांना BP, शुगर असते, मग हे कॉमन प्रॉब्लेम असतात. मग त्यामध्ये त्यांनी योगासनं कुठली करावी किंवा त्याचा फायदा त्यांना काय होतो? BP शुगरसाठी सुद्धा खूप छान असे योगासनं आहेत आपल्याकडे. जसं आता शुगरचे पेशंट असतील तर त्यांना अर्ध मत्स्येंद्रासन आहे किंवा मंडूकासन आहे. हे सर्व आसनांचे रिसर्च ऑलरेडी झालेले आहेत आणि ते प्रूव्ह आहेत की या आसनांमुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होत आहे. किंवा BP सारख्या जे पेशंट असतील तर त्यांना नाडीशुद्धी प्राणायाम आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे किंवा उज्जाई प्राणायाम आहे. यांसारख्या प्राणायामांमुळे खूप फायदा होत आहे. योगनिद्रा हे एक अजून उत्तम असं साधन आहे. योगनिद्रा म्हणजे आपण शवासनात असतो, झोपलेल्या स्थितीत असतो, पण आपलं मन जागृत असतं आणि आपण आपल्या शरीराला हळूहळू सूचना देऊन पूर्ण शरीर रिलॅक्स करतो आणि आपल्या श्वासावरती मग आपलं लक्ष असतं. तर ह्यासारखे जे योगनिद्रा आहे किंवा अनुलोम विलोम प्राणायाम आहे तर यामुळे मनाला नक्कीच शांती मिळते आणि सोबतच BP कमी व्हायला तर मदत होतेच. हो. आणि मग आता PCOS, थायरॉइड, सांधेदुखी यामध्ये योगाचे काय काय फायदे होतात किंवा मग यामध्ये कुठले योग करावे किंवा आसनं कुठले करावे? मग सांधेदुखी म्हटल्यावरती आपल्याला अगदी छोट्या सांध्यांचं सुद्धा दुखणं असू शकतं. तर जे सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहे योगासनाच्या सुरुवातीला जे आपण वॉर्मअप म्हणतो तर तसेच एक सूक्ष्म व्यायाम आहे की प्रत्येक जॉईंट्सला आपण मुवमेंट देणं, हळूहळू मुवमेंट देणं. तर या मुवमेंटचे जे छोटे व्यायाम असतात तर याद्वारे सांधेदुखीवरती आपल्याला नक्की लाभ मिळतो. PCOD, PCOS यासारखे जे पण स्त्रियांशी रिलेटेड आहेत व्याधी तर त्यावरती सर्वांगासन आहे, हलासन आहे, त्याच्यानंतर करणारी काउंटरपोज म्हणजे मत्स्यासन आहे किंवा सेतुबंधासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, भुजंगासन आहे, धनुरासन आहे. या सर्व आसनांचा खूप सारा फायदा आपल्याला त्या PCOD, PCOS वर मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार, ज्याला संपूर्ण व्यायाम सांगितलाय, होल बॉडी वर्कआउट सांगितलेले आहे. रिसर्चमध्ये देखील हे प्रूव्ह झालेलं आहे की विविध जे पण व्यायाम प्रकार असतील तर त्या सगळ्यांचं रिसर्च केल्यानंतर सूर्यनमस्कारला टॉप 1 नंबर 1 घोषित करण्यात आलेलं आहे. तर एवढा सुंदर आपल्याकडे सगळे आसनं, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार, योगनिद्रा हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि सूर्यनमस्कार असा व्यायाम आहे की तो सहज सर्वांना करता येऊ शकतो. नक्की. आता मॅडम 40 वर्षांपुढील महिलांसाठी योगाचे कोणते फायदे होतात आणि त्यांनी कुठले योग किंवा आसनं, प्राणायाम केले पाहिजे? 40 वर्षांच्या वरती जनरली मी जसं आधी पण सांगितलं की कमरदुखी, गुडघेदुखी हे जनरली आपल्याकडे थोडं लवकर पण व्हायला लागतं. तर त्यासाठी जे आहे की मर्कटासन आहे, सेतुबंधासन आहे किंवा भुजंगासन आहे, सोपे काही आसनं आहेत. तर या पद्धतीने आपण हळूहळू सुरुवात करू शकतो. ताडासन एक आसन आहे की जे लहान मुलांनी देखील केलं तर त्यांना देखील फायदा असतो आणि वृद्धांनी पण करू शकतात. भिंतीच्या सहाय्याने पण करता येण्यासारखी काही आसनं आहे की सपोर्ट घेऊन केलं. वृक्षासन आहे. तर या सर्व आसनांचा फायदा होऊ शकतो. प्राणायाम ही एकतर गुरुकिल्लीच आपल्याला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण स्ट्रेस रिडक्शन होत असतं. शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स जसे डोपामिन आहे किंवा सिरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, तर यासारखे हॅपी हार्मोन्स सुद्धा सिक्रेट व्हायला आपल्याला मदत होत असते. आणि स्ट्रेस रिडक्शन करणं हेच इम्पॉर्टंट काम असतं मेनोपॉजच्या फिमेल्समध्ये. हो, आता जसं तुम्ही सांगितलं आहे आसनं जर वृद्ध महिलांनी केले तरी चालतील, पण त्यांचं आपण जर म्हणू की शरीर त्यांचं कॅल्शियम कमी झालेलं असतं, हाडं कमकुवत झालेली असतात, मग त्यांनी हे आसनं केले चालतील का किंवा त्यांच्यासाठी काही वेगळे आसनं आहेत?
अगदीच खूप वृद्ध असतील तर त्यांनी चेअरवर बसून जे सोपे सोपे आसनं आहेत, जसं एक पाय सपोज समोरून वर घेणं किंवा पाठीवर झोपल्यावर ओढणीच्या सहाय्याने आपला पाय पूर्ण वर घेणं, साईडला ट्विस्टिंग आम्ही ज्याला म्हणतो मर्कट आसन करणं, तर ही सोपी आसनं करू शकतात. पण तज्ज्ञांचा सल्ला घेतला किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार केलं तर अधिक उत्तम. हो, कारण त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर हे प्रमाण आपण जास्त बघायलाही मिळतं, हाडं कमकुवत झालेली असतात. हो, बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की आम्ही ऑनलाईन व्हिडिओ बघून आम्ही आसनं करतो, आम्ही बरोबरच करतो. समोर व्हिडिओमध्ये दाखवणारं नक्कीच बरोबर असतं, पण तुम्ही प्रत्यक्षात काय करता आहेत हे ऑनलाईन जे नुसतेच व्हिडिओ बघून करतात तर तिथे करेक्शन त्या प्रमाणात होत नाही. तर त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे ऑफलाईन तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच योग करणं जास्त योग्य आहे. हो हो, ते खरं आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये योगाबाबतची जागरूकता कितपत आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? शहरी भागात निश्चितच जागरूकता जास्त आहे. स्वतःच्या हेल्थविषयी म्हणा, हेल्थ कॉन्शियस फिमेल शहरातच असतात. तर त्यामुळे त्यांच्याकडे जागरूकता ऑलरेडी आहे असं आपण म्हणूया. विषय येतो तो ग्रामीण भागातील महिलांचा, कारण ग्रामीण भागातील महिलांचं जनरली जबाबदारी घराची पण असते, प्लस त्या शेतात जातील किंवा अनेक कामं करतील, त्यामध्ये त्यांचं खूप सारं शारीरिक कष्ट त्या करत असतात आणि तेवढी व्हॅल्यू त्यांना त्या कामाची म्हणजे मान सन्मान त्या पद्धतीने देखील मिळत नसतो. मजूर म्हणूनच बऱ्याच वेळेस ग्रामीण भागातील महिलांकडे बघितलं जातं आणि त्यांच्या आरोग्याचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस तर त्या स्वतःला खूप दुय्यम स्थान देतात. तर त्यांच्यामध्ये जागरूकता करणं खूप गरजेचं आहे आणि याच उद्देशाने आरोग्य क्षेत्रामध्ये PHC जे असतं, प्राथमिक आरोग्य केंद्र, इथे योग शिकवण्यासाठी एक योगा ट्रेनर नियुक्त केलेला असतो. आणि त्यांचं कामच हे असतं की PHC मधील जे छोटी छोटी खेडी असतील, उपकेंद्र असतील, तिथे जाऊन ग्रामीण भागातील लोकांना योग शिकवणं. तर ही सरकारची देखील योजना आहेच, त्या दृष्टीने पावलं सरकारची देखील चालूच आहे. नक्कीच शासन सुद्धा प्रयत्न करतच आहे यासाठी. आणि योगाच्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं, कारण त्या मुळात त्यांचं मानसिकता जर त्या स्ट्रॉंग झाल्या, मानसिकता त्यांची जर अगदी सशक्त झाली तर एकदा मन जर स्ट्रॉंग झालं तर मग शरीर तर ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होतंच. त्यामुळे योगशास्त्राद्वारे ती आपल्याला महिलांचं सशक्तीकरण नक्कीच होऊ शकतं. हो, महिलांसाठी की मोफत योग शिबिरं आणि प्रशिक्षणाची गरज वाटते का? हो, वाटते, कारण महिलांचं स्थान मी पुन्हा सांगते की फॅमिलीमध्ये त्या स्वतःलाच बऱ्याच वेळेस दुय्यम स्थान देतात. त्यांच्या प्रायोरिटीज अनेक वेगवेगळ्या असतात की फॅमिलीतील आपण मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करू, बाकी गोष्टींवर घरातल्या गोष्टी चांगलं सजावटीसाठी सामान घेऊ, पण बऱ्याच वेळेस महिला स्वतःच्या योगा क्लासची फी सुद्धा भरायला मागे पुढे बघतात. तर त्यांना जर मोफत आपल्याला शिक्षण देता आलं तर त्या नक्कीच वळतील हे मला वाटतं. हो, आता थोडक्यात सांगा मॅडम आम्हाला की अध्यात्म आणि योग, ध्यानधारणा आपण जी करतो, मग त्याचा समतोल कसा राखला जाईल? ध्यानधारणा म्हटली की मग आपला तो योगाची पुढची पायरी येते. योगाच्या ॲक्च्युली 8 अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. इथून पुढे जे सुरू होतं ते धारणा, ध्यान आणि समाधी. तर धारणा, ध्यान, समाधी जी आहे ती आपली एक साधनेची परम पातळी आपण म्हणूया. तर आपल्याला ती गाठण्यासाठी किंवा अध्यात्माकडे वळण्यासाठी त्या लेव्हलपर्यंत जाणं नक्कीच गरजेचं असतं. तर आपण जो योग जनरली करतो की आसन, प्राणायाम करतो आणि म्हणतो की मी केलं मेडिटेशन, पण मेडिटेशन केल्याच्याही पुढची जी आहे की आपल्याला थोडंसं ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाणं, तर हा जो योगाचा परम उद्देश आहे तर त्याच्यासाठी ती साधना खूप जास्त कठोर आपल्याला एक पद्धतीने करावी लागेल. आपण म्हणूया की सध्या संसारात राहताना आपल्याला आसन प्राणायामापर्यंत आपण करू शकतो, पण धारणा ध्यानसाठी थोडीशी वेळ जास्त देणं किंवा आपल्याला त्या पद्धतीने पर्पजफुली करणं खूप गरजेचं आहे. कारण मेडिटेशनमध्ये गेल्यावर आपल्याला एक आत्मिक आनंद मिळत असतो आणि ईश्वर प्राप्ती मिळाल्याचं एक समाधान मिळत असतं. तर ते गाठण्यासाठी आपल्याला या मार्गावर जाणं नक्कीच गरजेचं आहे. हो हो, नक्कीच. आता मॅडम एक शेवटचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला प्रथम स्थान द्या. आपली हेल्थ जर इम्पॉर्टंट आपण ठेवली, आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण आपल्या कुटुंबाची काळजी व्यवस्थित पद्धतीने घेऊ शकतो आहे. आणि त्या दृष्टीने योगाला आपण जास्तीत जास्त स्वीकार केला पाहिजे. व्यायाम कुठल्याही पद्धतीने करून आपलं शरीर आपण सुदृढ ठेवणं गरजेचं आहे आणि शरीर सुदृढ असलं तर आपलं मनही शांत राहील आणि तो परिवार आनंदी सुखी राहायला मदत होईल. हो, नक्कीच. आरोग्यम धनसंपदा आपण असं हे म्हणतोच ते खोटं नाहीये. येस, आपलं आरोग्य आहे तर सर्व काही आहे, नाही तर काहीच नाही. मॅडम,
आजच्या या विशेष योग दिनानिमित्त आपण स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हा सर्वांना जी माहिती आपण दिली ती अत्यंत प्रेरणादायी सर्वांसाठीच ठरेल असं मला वाटतं. योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे अतिशय सोप्या आणि प्रभावी भाषेत आपण आम्हाला समजावून सांगितले. आपला अनुभव, ज्ञान आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांना निश्चितच दैनंदिन जीवनात या योगाचा समावेश करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. मॅडम, आपला हा जो प्रवास आहे. मैत्रिणींनो, योग हा केवळ एक व्यायाम नसून तो जीवनशैलीचा एक भाग आहे. चला तर मग आजच्या या योग दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी योगा से ही होगा हे ब्रीद आत्मसात करूया. मॅडम, यापुढेही अधिकाधिक स्पर्धांमध्ये आपण सहभाग नोंदवावा आणि विश्वस्तरावर आपल्या देशाचं नाव उंच करावं, यासाठी आकाशवाणीतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थांबूयात. धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ताच आपण एप्रिल महिन्यात पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या डॉक्टर शरयू विस्पुते यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो मैत्रिणींनो,